महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। जवळपास 9 महिने आधी 40 आमदारांचा बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत आदित्य ठाकरेंनी गोप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे। एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी मोठा आरोप केला। भाजप बरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील असं सांगत एकनाथ शिंदे मातोश्रीवर रडले होते असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। हैदराबादच्या गीतम विद्यापीठाने आयोजित कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हा आरोप केला। आदित्य ठाकरे यांच्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। बंडखोरीबाबतचा आरोप प्रत्यारोपाचा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। You can question if you can term something of complete disregard, disloyalty for someone who's been backstabbed and gone over just for power there. These 40 people have gone for their own seats, nothing else, and for the money. The chief minister, who's the current chief minister, has come and cried in a house because he was going to be arrested by a central agency. And he said, I have to hop out of the BJP, otherwise they will arrest me. आणि आपण बघतो एकनाथ शिंदेंबाबत आदित्य ठाकरे यांनी गंभीर आरोप केलेला आहे आणि या विषयाला घेऊन आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसतात। भाजप बरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील असं म्हणत एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर येऊन रडले होते। बंडखोरीबाबत आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक आरोप केला। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या। ठाकरे गटाकडून संजय राऊतांनी शिंदेंवर प्रहार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आदित्य यांच्या वक्तव्याचं समर्थन केलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मात्र शिंदे रडत नाहीत तर नेहमी हसत असतात अशी प्रतिक्रिया दिली आहे। अशा प्रकारची चर्चा त्यांनी माझ्याशीही केली होती त्यावेळेला याच इथे या मैत्री बंगल्यावर माझ्याकडे मांडुपला, आणि आम्ही तेव्हा त्यांना वारंवार समजवत होतो आपण प्रसंगाला सामोरं जाऊ, आपण लढणारे लोक आहोत, आपण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत। मी त्यांना असं म्हणालो की माझ्यावर सुद्धा असा प्रसंग येईल अशी भीती वाटते की मला अटक करतील, पण मी अटकेच्या तयारीत आहे। जर मला अटक करायला आले तर मी त्यांना सांगेन थांबू नका, मला ताबडतोब अटक करा। आणि मी त्याच पद्धतीने बेडरपणे अटकेला सामोरा गेले, तुरुंगात राहिले। असे अनेक लोक आहेत जे गेले, मनीष सिसोदिया गेले, इतर काही लोक गेले। शरीर वाघाचं आणि काळी उंदराचं हे काय शिवसैनिकाचं महत्व असू शकत नाही। मला जे काय आदित्य ठाकरे माहिती आहेत, आदित्य ठाकरे खोटं बोलत नाहीत हे मला माहिती आहे। त्याच्यामुळे तिथे काय झालं असेल ते आदित्य ठाकरे खरंच सांगतील ना आपल्याला। एकनाथ शिंदे जी रडले होते की हसले होते हे एकनाथ शिंदेही सांगू शकेल, कारण ते एकनाथ शिंदे साहेबाबद्दल बोलले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबच योग्य सांगेल। आणि मी एकनाथ शिंदेजींना कधी रडताना बघितलं नाही, ते नेहमीच असं असतात, त्याचा चेहरा नेहमी हसरा असतो, ते कधी रडताना बघितलं नाही त्यांना मी, त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी हसरा आहे, त्यामुळं मला माहिती नाही काय झालं। आणि आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे। त्यांनी असं म्हटलंय की भाजप बरोबर न गेल्यास मला तुरुंगात टाकतील असं मातोश्री येऊन ते रडत म्हणाले होते। रडून त्यांनी त्यांच्या या भावना व्यक्त केल्या होत्या असा आरोप केलेला आहे आदित्य ठाकरेंनी। हैदराबादमधल्या एका कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केलेला आहे आणि तर यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसत आहेत। आपण पुन्हा एकदा बघूयात की आदित्य ठाकरे यांनी हैदराबादच्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय म्हटलं होतं। पण आदित्य ठाकरे यांच्या या आरोपानंतर बघा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काय म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत गोप्यस्फोट करणाऱ्या ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे भाजपच्या नितेश राणेंच्या टार्गेटवरती आलेत। दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरनं पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं म्हणत आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना इशारा दिला। तसंच प्रकरण दाबण्यासाठी कोणाला किती पैसे दिले याबाबत ही लवकरच गोप्यस्फोट करणार असल्याचा दावा नितेश राणेंनी केला। त्यांनी काय ट्विट केलं बघा। त्यांनी असं म्हटलंय की जेलच्या भीतीने शिंदे साहेब भाजप बरोबर गेले, मग पेंग्विन आणि युटीने दिशा सालियनच्या केसच्या भीतीने कोणाकोणाचे हातपाय पकडले, गप्प करायला कोणाला किती पैसे दिले, पण हा गोप्यस्फोट करावाच लागेल लवकरच, मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है असं ट्विट त्यांनी केलंय।
त्यामुळे आता नितेश राणेंनी देखील आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर ट्विट केल्याचं आपण बघतोय. आदित्य ठाकरे आता नितेश राणे यांच्या टार्गेटवरती आलेत. त्यांनी काय ट्विट केले बघा. या सगळ्याच्यात त्यांनी ट्विट करत काही मुद्दे मांडलेले आहेत. पण आदित्य ठाकरे यांनी हैदराबादच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदेबद्दल खळबळजनक आरोप केलाय. त्यांनी असं म्हटलंय की आपण जर भाजपबरोबर गेलो नाही तर मला तुरुंगात टाकण्यात येईल, असं त्यांनी रडत रडत मातोश्रीवरती भावना व्यक्त केल्या होत्या. आणि शिवाय जे 40 जण आहेत ते त्यांच्याबरोबर गेलेत ते पैशामुळे त्यांच्याबरोबर गेलेले आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. ते 40 जण स्वतःची जागा वाचवण्यासाठी आणि पैशासाठी तिकडे गेले. केंद्रीय यंत्रणेकडनं अटक होणार म्हणून विद्यमान मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. यानंतर थेट जाणार आहोत केंद्र सरकारच्या रोजगार मेळाव्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात. आत्मनिर्भर भारत अभियान गांव से लेकर शहरों तक भारत में रोजगार के करोड़ों नए अवसर पैदा करने वाला अभियान है. आज आधुनिक सैटेलाइट से लेकर सेमी हाई स्पीड ट्रेन तक भारत में ही तैयार हो रही है. बीते 8-9 वर्षों में देश में 30,000 से ज्यादा नए और सुरक्षित LHB कोचेज बनाए गए हैं. इनके निर्माण में जो हजारों टन स्टील लगा है, अलग अलग प्रकार के प्रोडक्ट्स लगे हैं, उन्होंने पूरी सप्लाई चेन में रोजगार के हजारों नए अवसर बनाए हैं. मैं आपको भारत की टॉय इंडस्ट्री का भी उदाहरण दूंगा. अभी जितेंद्र सिंह जी ने उसका उल्लेख भी किया. दशकों तक भारत के बच्चे विदेशों से पुढे बोलत केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून पक्ष फोडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागेही चौकशीचा ससेमिरा लावून पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावेळेला जे निघून गेले आमदार आणि खासदार त्यातले जवळजवळ निम्म्या लोकांवरती ईडीच्या कारवाया सुरू होत्या. ते घाबरूनच गेले आणि आता तोच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुरू आहे, सगळ्यांना माहिती आहे. राज्यात राष्ट्रवादी आणि भाजप असं नवीन समीकरण जुळणार असल्याच्या चर्चांना वेग आलाय. मात्र याबाबत आपल्याला काहीही माहिती नाही म्हणून अध्यक्ष शरद पवारांनी बोलणं टाळलंय. राज्य सरकारच्या बाबतीमध्ये वावड्या उठत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल आणि राष्ट्रवादी वगैरे सोबत जाईल. अजित पवार राज्य सरकारच्या बाबतीमध्ये वावड्या उठत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल आणि राष्ट्रवादी वगैरे सोबत जाईल. अजित पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिकच्या बालेकिल्ल्याची डागडुजी करण्याबरोबरच नवीन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आता थेट रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहेत. विस्कटलेली संघटनात्मक घडी नीट करण्यासाठी त्या नाशिकच्या मैदानात उतरत आहेत. येत्या महिन्याअखेरीस त्या नाशिकचा दौरा करणार असून महिला मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करतील. याआधीही रश्मी ठाकरे या नेहमी उद्धव ठाकरे यांच्यासोबत वेगवेगळ्या कार्यक्रमांना नेहमी हजर राहिल्या. पण आता पक्षाची अवस्था पाहता रश्मी ठाकरे स्वतः लक्ष घालणार आहेत. म्हणजे आता जर तुम्ही या देशातले 10 पक्ष काढले, काँग्रेसमध्ये राहुल गांधी, उद्धव ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे, मुलायम सिंग यादव म्हणजे त्यांचा मुलगा, लालू प्रसादची पार्टी म्हणजे त्यांचा मुलगा, तुम्ही तिकडे स्टालिनची पार्टी म्हणजे त्यांचा मुलगा, तिकडे कुणाचेही घ्या, संपूर्ण पक्ष महाराष्ट्रातले देशातले हे त्यांचा मुलगा आणि त्यांची पार्टी, दुसरे कोणीच नाही आहे. त्यामुळे त्यांनी केलं काय नवीन आहे. येत्या शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येत आहेत. अमित शहांचा हा एकदिवसीय मुंबई दौरा असणार आहे आणि या दौऱ्यानिमित्त अमित शहा मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेत आहेत. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने विशेष तयारीला सुरुवात केली आहे.
मिशन 45चा नारा भाजपने दिला आणि त्यामुळे महाराष्ट्रात मिशन 45ची तयारी कशी सुरू आहे याबाबत आढावा घेतलाय त्यांनी आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा आढावा देखील ते घेणार असल्याची माहिती समोर येते. वाशिमच्या रिसोड इथं आज भाजपची संकल्प सभा पार पडते आणि या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत. सभेला 40 ते 50 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. आज वाशिमच्या रिसोड येथे भाजपचं भव्य संकल्प सभा होणार आहे. काँग्रेसचे जे माजी मंत्री आणि माजी खासदार अनंतराव देशमुख आहे यांनी जेव्हा भाजपामध्ये प्रवेश केला त्यानंतर रिसोड विधानसभेमध्ये सर्वात मोठा हा भव्य संकल्प मेळावा होत आहे. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठं उत्साहाचं वातावरण आहे. रिसोड विधानसभेवर आतापर्यंत काँग्रेसची सत्ता होती, मात्र अनंतराव देशमुख यांच्या प्रवेशामुळे भाजपाला नक्कीच अच्छे दिन येणार आहे. ही जी आजची संकल्प सभा होणार आहे ही येत्या 2024च्या निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या जात आहे. कारण भाजपाचं जे वर्चस्व आहे सगळीकडे केंद्रात आणि राज्यात, तसंच या रिसोड विधानसभेमध्येही भाजपाची सत्ता यावी यासाठी हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या टीमकडून प्रयत्न होत आहे. अनंतराव देशमुख यांच्या भाजपा प्रवेशामुळे निश्चितच वाशिम जिल्ह्यातील भाजपाची ताकद वाढली असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच भाजपाचा विजय होईल यासाठी या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न होताना दिसत आहे. या सभेसाठी जवळपास 40 ते 50 हजारांचे जे काही कार्यकर्ते आणि समर्थक इथे जमणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे या सभेसाठी मार्गदर्शन करणार आहेत. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, रिसोड, वाशिम. नाशिक शहर बस वाहतूक कर्मचारी पहाटेपासून संपावरती गेले. सिटी लिंक कर्मचाऱ्यांनी अचानक काम बंद आंदोलन केल्यानं प्रवाशांचे हाल सुरू आहेत. सिटी लिंक प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात वाहन चालकांनी संप पुकारला. नाशिक शहरातील बस वाहतूक सेवा यामुळे सकाळपासून ठप्प आहे. नाशिक शहरातील सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांनी अचानकपणे काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे आज पहाटेपासून नाशिकमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खोळंबलेली आहे. आपण बघतोय नाशिकच्या निमाणी परिसरातली ही दृश्य आहे. ऐनवेळी या निमाणी बस स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र आज पहाटेपासूनच बस सेवा अचानकपणे बंद पडलेली आहे. त्यामुळे सकाळी महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, त्याचबरोबर शाळकरी मुलं असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या गावांमध्ये शहरांमध्ये जाणारी नागरिक असतील त्यांना याचा फटका बसला. आपल्यासोबत काही प्रवासी आहे, आपण त्यांच्याशी आम्हाला आज नाशिक रोडला चेहरीला जायचं होतं, पण आम्हाला माहित नाही बसचा संप, आम्ही अचानक आलो होतो. ते सगळ्या प्रवाशांचे हाल होत आहे. बरोबर. तुम्ही किती वाजता इथे आला? आता मला झालं अर्धा पाऊण तास, 1 तास होत आला आहे. काही तुमचं काय नाव आणि कुठं चाललं, तुम्हाला काय अडचण येते? जयश्री बिडवे, मी नाशिक रोडला चाललेली आहे, वर्षश्राद्धासाठी चाललेली आहे, पण आता इथे बसची वाट बघून आम्ही काढलो आणि बस अजूनही यायचा पत्ता नाही, त्यामुळे आमचे हाल होतात. आपण बघतोय अशा पद्धतीने अनेक प्रवासी खरं तर बस स्थानकावर दाखल होत आहे, मात्र प्रवाशांना अचानक या ठिकाणी आल्यानंतर कळतंय की आज बस सेवा बंद आहे आणि त्याचा फटका येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला बसतो आहे आणि त्यामुळे नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा पूर्णतः खोळंबा उडालेला आहे. शहरातील सर्वच बस स्थानकांवरती अशा पद्धतीनं प्रवाशांना परत फिरावं लागतं, माघारी फिरावं लागतं आणि पर्याय म्हणून रिक्षा असते किंवा इतर खाजगी जी वाहतूक व्यवस्था आहे तिचा पर्याय घ्यावा लागतो आणि त्यामुळे आता हा संप कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र आज सकाळपासून संप सुरू असला तरी या संपावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आणि त्याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतोय. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. पुढे बघा, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर शनाया खान हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये शनाया खान हातात तलवार घेऊन केक कापताना दिसते आणि हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचं समजते आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची चौकशी केली जाते. शनायाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर आहेत. त्यामुळे शनायाने तलवारीने हा केक कापला, यामुळे आता हा व्हिडिओ खूपच चर्चेत आलेला आहे आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिची चौकशी केली जाते. शनायाला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळखलं जातं आणि ती स्वतःच अशा पद्धतीने तलवारीने केक कशी काय कापू शकते असा प्रश्न देखील दर्शक विचारतात.
आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.